शिंपल्यांचे शॉपीस नको, जीव अडकला मोत्यात, टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते. हे बघा मित्रांनो, एकाच जागी मला 2 शिंपले भेटले. बिग साईज बघा मस्तपैकी. हे बघा मित्रांनो, आपल्याला किती शिंपले भेटलेत. खूप भेटलेत, खूप. आणि साईज बघा तुम्ही. नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रदीप. तुम्ही बघत आहात आपला चॅनल प्रदीप जाधव व्लॉग्स. तर आज आपण आपल्या नेहमीच्या ठिकाणी आलोय. तर या साईडला येण्याचं कारण हे आहे की बरेच दिवस झालं काहीतरी व्हिडिओ बनवायचा म्हणून नियोजन बनत नव्हतं. पण फायनली तो दिवस उजाडला आणि आज आपण इकडे आलो आपल्या नेहमीच्या ठिकाणी. तर आपण आज इकडे शिंपले काढायला आलोय. तर मला खूप शिंपले भेटले इकडे. आणि मित्रांनो, इकडे पाणी खूप आटलंय, खूप म्हणजे खूप. तुम्हाला दाखवतो. तर हा बघा मित्रांनो, पहिल्यांदाच मी बघितलं इकडे पाण्याची लेवल एवढी खाली गेली आहे ती. तर आता चला शिंपले शोधूया. आपल्या नेहमीच्या लोकेशनवरती आलोय मी. मला इथे ना छोटे छोटे बारीक बारीक मासे दिसत आहेत, वरती येऊन जात आहेत. तर मला एक नवीन ट्रॅप सुचलाय, तो मला ट्राय करून बघायचा आहे. बघू आपला ट्रॅप सक्सेस होतोय की नाही. तर मित्रांनो, मी असं कडेकडेने चाललोय आणि मला खूप सारे शिंपले भेटत आहेत. माहिती नाही आज कोणाचं तोंड बघितलेलं सकाळी, पण नशीब चांगलं आहे आपलं आज. ओ माय गॉड, हा बघा मित्रांनो, केवढा मोठा शिंपला भेटलाय. साईज बघा काय. मला याच साईजचे शिंपले भेटलेत. पॉकेटमध्ये ठेवलेत मी. बाहेर गेल्यावरती दाखवतो एकदमच सगळे. खूप मोठी साईज आहे. अजून भेटतायत, शोधतोय मी. बघू. हे बघा मित्रांनो, एकाच जागी मला 2 शिंपले भेटले. बिग साईज बघा मस्तपैकी. खूप छान साईज भेटली आपल्याला. चला, शोध मोहीम चालू आहे आपली. आज काहीतरी मिरेकल घडते असं वाटतंय मला. खिशामध्ये ठेवून देतो. मस्त साईजचे 2 शिंपले भेटलेत. तुम्हाला बॅक साईडचा व्ह्यू दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, मी समोर तिकडे बॅग ठेवली आहे आणि मी असा कडेकडेने आलो इकडे शोधत ते परत थोडं पुढे गेलो. ह्या एवढ्याच पट्ट्यामध्ये मला जवळजवळ एक 12-15 शिंपले भेटले असतील. तर अजून पण मी शोधतोय आणि बऱ्यापैकी मोठी साईज भेटली एवढ्याशा पट्ट्यामध्येच मला. आणि या साईडला आहे ना कोणीतरी ट्रॅप लावलेला माशांसाठी, म्हणजे डब्याचा ट्रॅप असतो तो. तर त्याच्यामध्ये मासे अडकले, मेले आणि ते तसेच आहेत. मी खोलून बघितला डबा मगाशी, तर तुम्हाला दाखवतो. हा बघा, हाच तो डबा. हे बघा, दाखवतो मासे तुम्हाला. हे बघा, तो बघा आतमध्ये पण एक मासा आहे. तर माहिती नाही कोणी हा ट्रॅप लावलेला, त्याच्यामध्ये मासे अडकले.
तो माणूस ज्याने ट्रॅप लावलेला तो आलाच नाही घ्यायला, ते मासे तसेच मेले. ट्रॅप मध्ये होतं काय माहिती मित्रांनो, मासा एकदा आतमध्ये जातो ना, त्याला बाहेर याचा रस्ता कळत नाही, त्यामुळे तो आतमध्येच फसला जातो. तर आता आपण जरा पुढे जाऊया, त्या साईडला बघूया, चेक करूया काय भेटतंय की नाही. हे बघा मित्रांनो, ही साईज आहे, पण हे वाला आपल्याला पोकळ भेटलंय. या साईजचे शिंपले भेटतात. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं, या साईजचे शिंपले आहेत इकडे. खूप मोठी साईज आहे. सेकंड, अरे यार, हा पण शेवटी ओपनच आहे. हा पण म्हणजे काहीच नाही याच्यात. मला वाटलं आहे म्हणून मी हात टाकून बघितलं, पोपट झाला. थोडंसं कठीण जातं एकाच हाताने शूट करणं आणि एकाच हाताने शिंपले शोधणं. तरी पण जेवढं होईल तेवढं मी शूट करतोय. मित्रांनो, पाणी खूप कमी झालेलं आहे इकडे. नाही, ॲक्च्युली मी जिथे उभा आहे ना, इथे ॲक्च्युली एवढं माझ्या लेवलला किंवा माझ्या डोक्यावरती पाणी असतं इथे. तरी पण मी कडेकडेने चाललोय आतमध्ये. आणि मला माहिती नाही, आज खूप शिंपले भेटले. नशीब चांगलं आहे आपलं आज. तर बघूया अजून किती शिंपले भेटत आहेत. हे बघा इकडे पण आहे. वा वा वा, हे बघा मित्रांनो, काय साईज भेटते मला आज. मस्त साईज आहे. तर मित्रांनो, सगळे शिंपले खिशात ठेवलेत. हे बघा, अपेक्षा नव्हती मला एवढे शिंपले भेटतील, आणि खूप मोठ्या साईजचे शिंपले भेटलेत. हे बघा, अजून आहेत. एका हाताने काढतोय ना एका हातात ठेवतोय ना, जरा अवघड जाते. हे बघा मित्रांनो, आपल्याला किती शिंपले भेटलेत. खूप भेटलेत, खूप. आणि साईज बघा तुम्ही. तर पिशवीमध्ये ठेवून देतो शिंपले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. फक्त मित्रांनो हे 3 शिंपले छोटे भेटलेत, बाकीचे सगळे मोठ्या साईजचे भेटलेत. सगळे शिंपले पिशवीत भरलेले आहेत. हे बघा, आता ह्याचंच वजन काहीतरी 1/2 किलो झालं असेल. तरी अजून भेटतील, बघूया. या किनाऱ्यावरती जाऊया आपण आता. या साईडला झालं. आणि थोड्याच वेळात आहे ना, मला ट्राय करून बघायचंय नवीन टेक्निक मासे पकडायला. छोटे छोटे मासे भेटले तरी चालेल, बघूया थोड्याच वेळात. जर जमलं तर ट्राय करू, नाहीतर आपण आपले शिंपले पकडूया. चला.
हे बघा मित्रांनो, एवढ्याशा छोट्याशा जागेमध्ये मला 4 शिंपले भेटले, ते पण चांगल्या साईजचे आहेत. तर अजून शोधूया भेटतायत. माझ्या मते खूप दिवस झाले असतील कोणी येऊन नाही गेले इकडे, नाहीतरी कोण ना कोण येत राहते इकडे. आणि आलं ना तर शिंपले बोला किंवा मासे बोला. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं, बारकू पाटील म्हणून ते काकाचं नाव होतं. ते जाळं वगैरे लावून मासे काढतात. त्यांच्या सोबती अजून त्यांची मित्रमंडळी होती. मासे आहेत तिकडे, शिंपले पण आहेत आणि कोळंबी असते नाही का बारकी, ती पण भेटते इकडे. तर बघूया, अजून शोधूया किती भेटतात बघू शिंपले. तर मित्रांनो, जशी त्या साईडची जागा आपल्यासाठी आज लकी ठरली आहे ना, तशी या साईडची पण जागा आपल्यासाठी लकी ठरते. तर हे बघा, मला बऱ्यापैकी मोठ्या साईजचे आणि काही काही छोटे पण भेटतात शिंपले. सगळे मी गोळा करतोय, जेवढे भेटतील तेवढे भेटतील. बघूया चला. नीट निरखून बघावं लागतं आणि हात टाकून बघायचा. असेल शिंपला तर हा असा भेटणार. आता हा छोट्या साईजचा आहे तरी ठेवतो. हे बघा, मी पूर्ण भिजलोय. थोडीशी मेहनत आहे, आपल्याला भिजावं लागतं. मेहनत केल्यावरतीच फळ भेटतं असं बोलतात ना, तेच काम चालू आहे आपलं. शिंपले, शिंपल्यांचे शॉपीस नको, जीव अडकला मोत्यात, टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते डोक्यात. ऐक, भेटतोय की नाही शिंपला आता पुढे? भेटले तर अचानक एकाच ठिकाणी 4-5 शिंपले भेटतात. तर माहिती नाही त्यांची चर्चा रंगलेली असते का काय एकत्र येऊन. हे बघा मित्रांनो, बोलो ना, नीट शोधावं लागतं, बघावं लागतं. असे भेटतात शिंपले. आणि पाणी गढूळ झालं ना मग दिसत नाही, म्हणून पाणी गढूळ न करता हळूहळू पावलं आपली उचलायची आणि निरखून बघायचं. तर मित्रांनो, शिंपले असे दिसतात डोळ्याने, तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, असे नीट निरखून बघायचे. तर इथे दिसतोय मला, चमकतंय म्हणून मी हात टाकून बघतो. नाही, पचका झाला. हे बघा, इकडे पण एक दिसतोय. हो, भेटला. हा बघा. तर असंच शिंपले शोधायचे असतात. अजून इकडे नाही. तर मित्रांनो, तो बघा, मला तिकडे एक दिसतोय. तर असा हात टाकायचा, हा, आणि असा शिंपला बाहेर काढायचा. साईज बघा काय आहे, एक नंबर साईज भेटते मला. तर मित्रांनो, अजून एक शिंपला आहे, तो बघा वरच्यावर दिसलाय मला. हा बघा, तरी सेकंड ब्रांच भेटली मित्रांनो. हे बघा, आणि आपली पहिली ब्रांच. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट. सेकंडमध्ये किती भेटले बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 भेटले. तर चला भरून घेऊया. तर फायनली मित्रांनो, खूप सारे शिंपले भेटलेत आपल्याला. आता हे जवळजवळ अर्धा किलोच्या आसपास झाले असतील. स्पॉट चेंज करूया चला. समोर पोरं पोहत आहेत तिकडे बघा. आपण कोणत्याही पाण्यामध्ये नाही पोहत, मुळात पाण्याची मस्करी करत नाही आपण.
तर मित्रांनो हे बघा, मी डॅमच्या आतमध्ये उतरून चालतोय. एवढं पाणी खाली गेलंय, खूप खाली गेले पाणी. हे बघा, कुठे कुठे थोडं थोडं खोल आहे, जसं की त्या साईडला बोला किंवा ह्या साईडला खोल दिसतं थोडं थोडं. तो बघा मित्रांनो, समोर बगळा आहे. हेच बगळे असे किनाऱ्यावरती ना फिरता फिरता शिंपले खातात, शिंपले पकडतात, फोडतात चोचणी आपल्या आणि खातात. तर त्यामुळेच बरेचसे शिंपले आपल्याला मोकळेच भेटतात, म्हणजे तुटलेले, रिकामे. ते सुद्धा मेहनतच करतायत. आपण पण मेहनतच करतोय. चला आपण मग शोधूया शिंपले. हा बघा इकडे आहे. ओहो, हा बघा, निरखून बघावं लागतं. तर मित्रांनो, पाणी खूपच कमी आहे, कुठे कुठे खोल आहे. आणि मी तुम्हाला बोललो ना, मासे पकडायला मी नवीन टेक्निक ट्राय करणार आहे. तर ती टेक्निक आज मी ट्राय नाही करत, कारण की आपल्याला शिंपलेच खूप भेटलेत. त्यामुळे शिंपल्यावरतीच आपण फोकस केलंय आणि खूप शिंपले भेटलेत. तुम्हाला आता बाहेर जाऊन दाखवतो किती शिंपले भेटलेत ते. चला. तर मित्रांनो, मी टोटल किती शिंपले काढलेत ना ते मोजणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. पलटी करूया मस्तपैकी. थोडेसे खिशामध्ये पण आहेत. मित्रांनो, हे सगळे शिंपले आता आपण पिशवीत भरून घेऊया आणि फायनल काउंट करूया किती भेटलेत ते बघूया. चला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 आणि हा 51. टोटल आपल्याला 51 शिंपले भेटलेत. तर चला पिशवीत भरून घेऊया पटापट, ऊन खूप लागतंय. तर फायनली मित्रांनो 51 शिंपले भेटलेत आपल्याला. आता निघूया, ऊन खूप लागतंय, गरम एवढं होतंय ना काय विचारू नका. या पाण्यात पोहायला मजा येणार नाही. आपण आपली घरीच जाऊन आंघोळ करूया. तर चला निघूया आपण. तर फायनली मित्रांनो इथून निघालोय मी आता. एवढे शिंपले भेटलेत ना, तर घरी जाऊन ह्याचं काहीतरी बनवता येतंय का बघूया. मस्तपैकी कुकिंग करूया घरी जाऊन, काहीतरी बनवूया. काय बनवूया हे डिसाईड नाहीये, पण घरी गेल्यावरतीच बघूया. चला.